मुंबईमध्ये भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली। भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव प्रदेश मुख्यालयामध्ये दाखल झालेत। बैठकीमध्ये भाजपच्या आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं। विधान भवनातील पक्ष कार्यालयामध्ये महत्त्वाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुंबई भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या बैठकीच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। चेतन, निश्चितच शुभम, एकंदरीत मुंबईतील विधानसभा जे मतदारसंघ आहेत त्यांचा आढावा या कोर कमिटीच्या बैठकीत घेतला जात आहे आणि त्यासाठीच जे निवडणूक प्रभारी म्हणून ज्यांची नेमणूक केलेली आहे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि दुसरे सहप्रभारी जे आहेत जे केंद्रीय मंत्री आहेत अश्विनी वैष्णव, हे दोन्हीही केंद्रीय मंत्री आता सध्या भाजपच्या मुंबई कोर कमिटी बरोबर बातचीत करत आहेत आणि या बैठकीनंतर एकंदरीतच भाजपचे जे मुंबईतील 16 आमदार आहेत त्यांचं भवितव्य कशा प्रकारे असेल आणि या पुढची रणनीती पुढच्या 3 महिन्याची कशी असेल त्यावरती चर्चा केली जाईल। विशेषतः राज्यातील अर्थसंकल्प मांडल्यानंतर आणि केंद्रातील शासन एकंदरीत सरकार स्थापनेनंतरचे जे 100 दिवसांचा जो कालावधी आहे त्याच्यामधला जो कार्यक्रम आहे त्याची अंमलबजावणी काय करायची या संदर्भातही चर्चा या बैठकीत केली जाणार। त्यामुळे एकूणच विधानसभेसाठी मुंबईसाठी तरी आता भाजप कामाला लागल्याचं म्हणता येईल। चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात ते पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।